आदित्यची आई सलोनीच्या घरी फोन करून होकार कळवते. आदित्यचा होकार ऐकून सलोनीचे आई बाबा खूप खुश होतात. ते सलोनीच्या रूममध्ये जातात. सलोनी उशीला कवटाळून रडत असते. तिला असं दुःखी पाहून आई बाबांना देखील भरून येतं. पण ते आपलं मन कठीण करून तिच्याजवळ जातात. आई तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते. आईच्या स्पर्शाने सलोनी सावरते आणि आपले अश्रू त्यांच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करू लागते. बाबा म्हणाले, सलोनी, बाळा, तुझे दुःखाचे दिवस संपलेत आता. तुला आता तुझ्या हक्काचं सुख मिळणार आहे. आई म्हणाली, हो सलोनी, आदित्यरावाच्या आईचा फोन आला होता. त्यांचा होकार आहे. आदित्यने तुला पसंत केलंय. सलोनी, ही खूप आनंदाची बातमी आहे ग. तू मागचं सगळं विसरून आयुष्याला नव्याने सुरुवात कर. बाबा म्हणाले, बाळा, त्या गोष्टीला आता 1 वर्ष होत आलंय. अजून किती दिवस तू अशीच राहणार आहेस? तुला नव्याने सुरुवात करावीच लागेल. तुझ्यासाठी आम्ही 1 वर्ष थांबलो ना. आता तू पण आमचं ऐकावं हीच इच्छा आहे ग आमची. सलोनी, आदित्यस खरंच खूप चांगला मुलगा आहे. त्याच्या सोबतीने तू तुझ्या भूतकाळातून बाहेर पडशील. पहिल्यासारखी आनंदानं जगायला शिकशील. आम्ही पुन्हा तुझ्याकडे काहीच मागणार नाही. सलोनी म्हणते, पण बाबा. आई म्हणते, बाळा, जास्त विचार करू नकोस. तुलाच त्रास होईल. तुझी आणि आदित्यची गाठ देवानेच बांधली आहे. त्याच्यावर तरी विश्वास ठेव. सलोनी म्हणते, मला अजून थोडा वेळ लागेल आई. आई म्हणते, म्हणजे तुझा पूर्णपणे नकार नाहीये ना? सलोनी काहीच बोलत नाही. बाबा म्हणाले, तू आदित्यचा विचार करतीयस हेच खूप आहे आमच्यासाठी. आम्ही त्यांना सांगतो की अजून काही दिवस द्या आम्हाला विचार करायला. चालेल ना? सलोनी मानेनेच हो बोलते. सलोनीचा लग्नासाठी होकार नव्हता, पण तिचा नकारही नव्हता. आणि ह्या गोष्टीने तिचे आई बाबा समाधानी होते. ते तिच्या रूममधून निघून जातात. सलोनी स्वतःशीच बोलते, मला खरंच समजत नाहीये की मी काय करू. मी खूप प्रयत्न करतेय बाहेर पडण्याचा, पण मला जमतच नाहीये. एकीकडे डोकं सांगते की आईबाबांच्या सुखासाठी मी हे पाऊल उचलावं, पण माझं मन मात्र ह्या गोष्टीला परवानगी देत नाहीये. देवा, का माझी परीक्षा बघतोयस? मी थकलीये, खूप, खरंच थकलीये मी. मला नाही सहन होत आता. असं बोलून सलोनी रडू लागते. तिला समजतच नव्हतं की काय करावं. भूतकाळात जे घडलंय त्याचं दुःख करावं की आईबाबांसाठी आदित्यच्या साथीने आयुष्याला एक संधी द्यावी. सलोनीची आई आदित्यच्या घरी फोन करते. आदित्यची आई म्हणते, हॅलो, हा बोला ना अनिताताई. सलोनीची आई म्हणते, हॅलो, मी ह्यासाठी फोन केला होता की आम्हाला अजून थोडा वेळ लागेल निर्णय घ्यायला. म्हणजे मला आणि सलोनीच्या बाबांना आदित्य पसंत आहे, पण सलोनीला जरा विचार करायला वेळ हवा होता, जर तुमची हरकत नसेल तर. आधीची आई म्हणते, अहो त्यात काय, सलोनीला म्हणावं हवा तितका वेळ घे. शेवटी तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि ती जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. सलोनीची आई म्हणते, धन्यवाद, तुम्ही माझ्या मनावरचं ओझं कमी केलं. आजच्या काळात तुमच्यासारखी समजूतदार माणसं मिळणं खरंच कठीण आहे. माझी मुलगी तुमच्या घरची सून झाली तर आम्हाला तिची चिंता अजिबात राहणार नाही. आदितीची आई म्हणते, अहो, सलोनी पण खूप गुणी आहे. आम्हाला पण आवडेल ती आमच्या घरची सून झाली तर. आमच्या आदित्यला तुमची सलोनी अगदी योग्य आहे. बरं, मी तुमच्या होकाराची वाट पाहीन. सलोनीची आई म्हणते, नक्कीच, आम्ही तुम्हाला लवकरच कळवू. सलोनीची आई फोन ठेवून देते. तेवढ्यात दिव्या तिथे येते. काय ग, कुणाचा फोन होता? आदित्यची आई म्हणते, अगं अनिता ताईंचा. सलोनीची आई, त्या म्हणत होत्या की त्यांना आपला आदित्य पसंत आहे, पण सलोनीला अजून थोडा वेळ हवाय विचार करायला. सलोनी म्हणते, त्यात काही विचार करायचा? तिला आदित्यसारखा मुलगा शोधून सापडणार नाही. आई म्हणते, हो ग, तुझं बरोबर आहे, पण शेवटी तिला देखील आपलं संपूर्ण आयुष्य आधीसोबत घालवायचंय, तर विचार करायला थोडा वेळ तिला लागेलच ना. दिव्या म्हणते, मी काय बोलतीये आई, ह्या दोघांना एकदा भेटू द्यायचं का? म्हणजे ते अजून एकमेकांना समजून जाणून घेतील आणि सलोनीलाही ठरवायला सोपं होईल. आई म्हणते, काही हरकत नाही, मी त्यांच्याशी बोलून बघते. तेवढ्यात आदित्य ऑफिसवरून येतो. आदित्य म्हणतो, काय झालं आई? आई म्हणते, अरे काही नाही, आम्ही दोघी म्हणत होतो की तू आणि सलोनी परत एकदा भेटा आणि एकमेकांना अजून चांगलं ओळखून घ्या. आताच तुम्ही योग्य निर्णय घेतला तर पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नाही होणार. दिव्या म्हणते, मग मग कधी भेटूयात आपण तिला? आदित्य म्हणतो, आपण म्हणजे? तू कशाला हवी आहेस? मी एकटाच जाऊन तिला भेटेल. उगाच तुझ्यामुळे ती मला नकार द्यायची आणि मी ही रिक्स नाही घेऊ शकत. दिव्या म्हणते, हो का? आता तूच बघ आई. आधी हा एकही मुलगी बघायला तयार नव्हता
आणि आता सलोनीसाठी किती बेचैन होतोय बघ. सही है बच्चू, प्यार में ऐसा ही होता है. आदित्य म्हणतो, दिव्या तू पण ना. असं काहीही नाहीये. ठीक आहे माझी बाई, तू पण ये खुश. आई म्हणते, बरं चला आता गप्पा नंतर मारा. आदित्य, आधी तू फ्रेश हो आणि मी अनिताताईंशी बोलून ठरवते तुम्ही कधी आणि कुठे भेटायचं ते. ठीक आहे. आदित्य म्हणतो, बरं आई ऐक ना, जमलं तर सलोनींचा नंबर पण घेशील का गं? आई म्हणते, तो आता कशाला हवाय? दिव्या म्हणते, काय आई? आदित्यला आता नंबर कशाला हवा असेल? तिच्याशी फोनवर बोलायला. अजून कशाला? तू पण ना आई. आई म्हणते, अच्छा, अच्छा ठीक आहे, घेते मी नंबर. आदित्य म्हणतो, थँक्स आई, यू आर द बेस्ट, आय लव्ह यू. असं बोलून आदित्य आईला मिठी मारतो. दिव्या देखील मागून त्यांना मिठी मारते. सलोनी ठाण्याच्या एका शाळेत शिकवायला असते. तिथे तिची लहानपणीची खास मैत्रीण असते. तिला सलोनीबद्दल सगळं माहिती असतं आणि तिलाही सलोनीच्या आईबाबांप्रमाणेच सलोनीने मागचं सगळं विसरून पुढे जावं असंच वाटत असतं. सलोनी आणि माधुरी कॅन्टीनमध्ये लंच करत बसलेल्या असतात. माधुरी म्हणते, मग सलोनी काय ठरवलंस तू? सलोनी म्हणते, अजून तरी काही नाही, वेळ मागितलंय मी. माधुरी म्हणते, अजून किती वेळ हवाय ग तुला? उगाच वेळ फुकट घालू नकोस. आदित्य वर्मा खरंच खूप चांगला मुलगा आहे. आमिर त्यांच्याच ऑफिसमध्ये कामाला आहे. अगं मुली मरतात त्याच्याशी लग्न करायला आणि तू आहेस की अजून विचारच करत आहे. सलोनी म्हणते, माधुरी मी काय मुद्दाम करतीये का गं? माधुरी म्हणते, मला तसं नव्हतं म्हणायचं. पण सलोनी, एकदा वेळ गेली ना की आपल्या हातात काहीच उरत नाही, केवळ पश्चाताप करण्या वाचून. मला माहिती आहे तुझ्यासाठी हे सगळं थोडं अवघड आहे, पण तूच विचार कर ना सलोनी. तू अजून किती दिवस अशीच राहणार आहेस? जे झालं ते झालं, विसरून जा ते सगळं. सलोनी म्हणते, इतकं सोपं आहे का गं? माधुरी म्हणते, इतकं अवघड पण नाहीये. तू प्रयत्न तरी कर. सलोनी म्हणते, मी प्रयत्न करतीये मधू. पण तेवढ्यात सलोनीचा फोन वाजतो. नंबर सेव्ह नसल्यामुळे तिला समजत नाही की कुणी फोन केलाय आणि ती फोन उचलते. तो फोन आदित्यचाच असतो. सलोनी म्हणते, हॅलो. सलोनीचा आवाज ऐकून आदित्य तिच्या आवाजातच काही क्षण हरूनच जातो. सलोनी म्हणते, हॅलो, कोण बोलताय? आदित्य म्हणतो, हाय सलोनी, मी आदित्य. ओळखलं? सलोनी म्हणते, हां ओळखले. आदित्य म्हणतो, ॲक्च्युली मी ह्याच्यासाठी फोन केला होता की आपले पॅरेंट्स बोलत होते आपण अजून एकदा भेटायला हवं, इफ यू डोंट माइंड. सलोनी म्हणते, भेटायला? आदित्य म्हणतो, हो, म्हणजे आपण एकमेकांना अजून जाणून घेऊ आणि आपल्याला पुढचा निर्णय घ्यायला इझी होईल. सलोनी म्हणते, ओके, मी कळवते तुम्हाला. आदित्य म्हणतो, सलोनी तुला आवडलं नाही का असं माझं फोन करणं? आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. सलोनी म्हणते, नाही तसं काहीच नाहीये. ॲक्च्युली मी आता शाळेवरती आहे ना, सो जास्त बोलायला नाही जमणार. मी एक काम करते, मी तुम्हाला आज सायंकाळी कुठे भेटायचं ते टाईम आणि ठिकाण मेसेज करते, चालेल? आदित्य म्हणतो, हो काहीच हरकत नाहीये. सो ठेवू मी फोन? सलोनी म्हणते, हां बाय. आदित्य पण बाय म्हणून फोन कट करतो. खरं तर आदित्यला सलोनीशी खूप काही बोलायचं असतं, पण नाईलाजाने त्याला फोन ठेवावा लागतो. माधुरी म्हणते, मग कधी भेटणार आदित्यला? सलोनी म्हणते, काय करू, मला काहीच समजत नाहीये. मधू म्हणते, सलोनी टेन्शन नको घेऊ, एक काम कर, आपण दोघी भेटूयात त्याला आणि मी तुला सांगेन की तो तुझ्यासाठी योग्य आहे की नाही ते. तुझा माझ्यावर तर विश्वास आहे ना? सलोनी म्हणते, हो ग, आणि मी प्रयत्न पण करतीये त्यातून बाहेर पडण्याचा. पण मधू म्हणते, पण काय सलोनी, तुला कळत ना कसं नाहीये? तू जर तिथेच अडकून राहिली तर पुढे नाही जाऊ शकणार. स्वतःला फक्त एक संधी दे. बघ तू पहिल्यासारखी जगायला लागशील अगं. आणि आम्हा सगळ्यांना तेच हवंय अगं. गेले 1 वर्ष तुला असं रोज मरत मरत जगताना बघायला नाही आवडत ग आम्हाला. आणि जे काही झालं त्यात तुझी काहीच चुकी नव्हती. सलोनी, सगळ्यांनाच आपलं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करायला नाही मिळत. पण तुला ती संधी मिळालीये आदित्यच्या रूपाने. त्या संधीला गमावू नकोस, प्लीज. सलोनी म्हणते, ठीक आहे, आपण भेटूयात त्याला. इकडे आदित्यला मात्र आता सलोनीला भेटण्याची ओढ लागलेली असते. त्याला सगळीकडे तिचाच भास होत असतो. तिच्याच विचारात तो तासनतास हरवलेला असतो. आदित्य सलोनीसोबत आपलं संपूर्ण आयुष्य घालवण्याचं स्वप्न पाहू लागला होता. पण त्याला हे माहीत नव्हतं की सलोनीला त्याच्यासोबत एक क्षण घालवायला जमणार नव्हतं. तिच्या भूतकाळाची झड तिच्या वर्तमानावर अशी काहीशी लागली होती की त्यातून बाहेर पडायला तिच्यासाठी कठीण होतं. संध्याकाळ होते. आदित्य आपला फोन हातातच घेऊन होता. आता सलोनीचा मेसेज येईल ह्या आशेने तो सारखं सारखं इनबॉक्स चेक करत होता. पण सलोनीचा मेसेजच येत नाही.
संध्याकाळची रात्र होते तरी तिचा काहीच मेसेज नाही. आदित्यची इच्छा होत असते की सलोनीला फोन करून विचारावं, पण खूप रात्र झालेली असते म्हणून तो तिला फोन न करता झोपून जातो. सकाळ होते आणि आदित्य फ्रेश होऊन खाली येतो. त्याचा उतरलेला चेहरा दिव्याच्या नजरेतून सुटत नाही. दिव्या म्हणते, काय झालं आधी? असा चेहरा पाडून का आहेस? आदित्य म्हणतो, काही नाही. आई म्हणते, आधी बरं नाहीये का? दिव्या म्हणते, मला वाटतंय काल तू त्याला सलोनीला नंबर देऊन पण त्याचा उपयोग झाला नाहीये, है ना? दिव्याच्या तोंडून खरं ऐकून आदित्यची अजून चिडचिड होते. आदित्य म्हणतो, तसं काही नाहीये दिव्या. तू जरा कमी छळशील का आता मला? आई म्हणते, अरे तिच्यावर का चिडतोयस? तेवढ्यात आदित्यचा फोन वाजतो. स्क्रीनवर सलोनीचं नाव बघून आदित्यचा चेहरा खुलतो. तो घाईतच तिथून बाजूला जाऊन फोन उचलतो. आदित्य म्हणतो, गुड मॉर्निंग सलोनी. बोल. सलोनी म्हणते, सॉरी, काल मला मेसेज करायला जमलं नाही. मी विसरून गेले. आदित्य म्हणतो, काही हरकत नाही. बोल ना. सलोनी म्हणते, मी म्हणत होते की आज सायंकाळी भेटूयात का? आमंत्रण हॉटेलमध्ये. तुम्हाला जमेल का यायला? आदित्य म्हणतो, हो चालेल ना. किती वाजता? सलोनी म्हणते, मी शाळेतून 6 वाजता सुटते, तर 7 पर्यंत चालेल. आदित्य म्हणतो, ओके, आय विल बी देअर. सलोनी म्हणते, ठेवू मग मी फोन? संध्याकाळी भेटू. आदित्य म्हणतो, ओके बाय, टेक केअर. सलोनी म्हणते, बाय. आदित्य फोन कट करून मागे फिरतो आणि दचकतोच. त्याच्या मागे दिव्या उभी असते. दिव्या म्हणते, मग गेला ना सगळा राग? आदित्य आपले दोन्ही कान पकडून म्हणतो, सॉरी ना दिव्या. ॲक्च्युली सलोनी काल मला सांगणार होती कधी भेटायचं ते, पण तिचा काही मेसेजच नाही आला म्हणून जरा चिडचिड होत होती. दिव्या म्हणते, चलता है. मग आता खुश ना? सॉरी. आदित्य म्हणतो, एकदम खुश. बरं ऐक ना, आज संध्याकाळी आपल्याला सलोनीला भेटायला जायचं. सो बी रेडी. मी तुला पिक करायला येईन. येशील ना माझ्यासोबत? दिव्या म्हणते, अरे म्हणजे काय? हे काय विचारणं आहे? आदित्य म्हणतो, चल मग, मी जातो ऑफिसला. संध्याकाळी भेटू. बाय. आई म्हणते, अरे आधी नाश्ता तरी करून जा. आधी म्हणतो, ऑफिसमध्ये करेन. बाय आई. असं बोलून आदित्य ऑफिसला जातो. तो आता फक्त संध्याकाळची 7 वाजण्याची वाट पाहत होता. अखेर 6 वाजतात आणि आदित्य घरी येतो. दिव्या तयारच होऊन बसलेली असते. तिला देखील सलोनीला भेटण्याची उत्सुकता असते. दोघेही हॉटेलमध्ये जायला निघतात. थोड्याच वेळात दोघे हॉटेलला पोहोचतात. आदित्यची नजर दरवाजालाच खिळलेली असते आणि त्याचा इंतजार खत्म होतो. सलोनी मधूसोबत येताना आदित्यला दिसते. तिने मरून कलरची कुर्ती घातलेली असते आणि त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. आदित्य तर तिला एकटक बघतच राहतो. सलोनी आणि मधू आदित्यच्या टेबलजवळ येतात. आदित्य उभा राहून आपला हात पुढे करतो. आदित्य म्हणतो, हाय सलोनी, कशी आहेस? सलोनी आदित्यच्या हाताकडे बघत राहते. मधू तिला हळूच इशारा करून हात पुढे करायला सांगते. सलोनी आपला हात पुढे करून शेक हँड करते. सलोनीच्या स्पर्शाने आदित्य एक क्षण मोहरून जातो, पण सलोनी लगेच आपला हात त्याच्या हातातून काढून घेते. सलोनी म्हणते, हाय, मी ठीक आहे. ही माझी फ्रेंड मधू. मधू म्हणते, हाय आदित्य, मी मधू भोसले. माझे मिस्टर समीर भोसले. तुमच्याच ऑफिसमध्ये जॉबला आहेत ते. खूप छान आहे तुमची कंपनी. तुमच्याबद्दलही खूप ऐकलंय मी समीरकडून. नाईस टू मीट यू. आदित्य म्हणतो, सेम हेअर. दिव्या म्हणते, हाय, मी दिव्या, आदित्यची छोटी बहीण आणि बेस्ट फ्रेंडही. सलोनी आणि मधू म्हणते, हाय. आदित्य म्हणतो, प्लीज बसा ना. असं बोलून आदित्य सलोनीची चेअर मागे घेतो आणि तिला बसायला सांगतो. त्याच्या अशा वागण्याने सलोनी जरा ऑकवर्ड फील करते. सलोनी म्हणते, इट्स ओके आदित्य. आदित्य आपल्या जागेवर येऊन बसतो. सगळेजण काही वेळ शांतच बसतात. आदित्य सलोनीला पाहत असतो, पण ती मात्र आपली नजर चुकवत होती. दिव्या म्हणते, बरं आदित्य, तुझं सलोनीला बघून झालं असेल तर माझ्याकडे पण बघ. अरे खूप भूक लागलीये मला, काहीतरी मागव ना खायला. आदित्य म्हणतो, दिव्या काहीही काय बोलतेस? म्हणून मी तुला आणत नव्हतो. मधू म्हणते, ॲक्च्युली सलोनी पण मला घेऊन येत नव्हती, पण मीच आले. सलोनी मधूकडे बघते आणि मोठे डोळे करून तिला शांत बसायला सांगते. आदित्य वेटरला बोलावून ऑर्डर द्यायला लागतो. आदित्य म्हणतो, टू कोल्ड कॉफी, 1 पनीर पास्ता. सलोनी, तू काय घेणार? सलोनी म्हणते, काहीही चालेल. आदित्य म्हणतो, वेटर, तुमच्याकडे काहीही मिळतं का? आदित्यचं बोलणं ऐकून सगळेच चकित होतात आणि त्यांना समजतं की तो सलोनीची थट्टा करतोय. मधू म्हणते, आदित्य, ती अशीच आहे. मी सांगते ना तिला काय आवडतं ते. तुम्ही तिच्यासाठी एक रोज फालुदा सांगा आणि माझ्यासाठी बटरस्कॉच फ्लेवर फालुदा. आदित्य खाण्याची ऑर्डर वेटरला देतो. आदित्य एक नजर सलोनीकडे टाकतो आणि आदित्य म्हणतो, बाय द वे मधू, मला तू अरे तुरेच कर
आणि आदित्य बोललं तर मला जास्त आवडेल. मधू म्हणते, चालेल ना? उलट मी तोच विचार करत होती की तुला काय हाक मारू. आदित्य म्हणतो, मग कशी चालू आहे शाळा? मुलं जास्त त्रास तर नाही देत ना? आम्ही लहान होतो ना, तेव्हा दिव्या तर टीचर्सला अक्षरशः छळायचीच. आणि आता मला छळते. दिव्या म्हणते, काही काय बोलतोस रे तू आदित्य? आदित्य म्हणतो, खूप छान चालू आहे शाळा. असं सलोनी तू पण बोलू शकतेस. सलोनी म्हणते, नाही मी ठीक आहे, तुम्ही बोला ना. आदित्य म्हणतो, हां मला वाटते मधू, तुझ्या मैत्रिणीला बोलायला जास्त आवडत नाही. त्या दिवशी पण तिच्या घरी मी एकटाच बोलत होतो. मधू म्हणते, असं काही नाहीये, ते तू नवीन आहेस ना, म्हणून तुझ्याशी बोलायला जरा लाजतीये. पण एकदा ओळख झाली की बघ तुला बोलूनच देणार नाही सलोनी. आदित्य म्हणते, अच्छा जी. सलोनी म्हणते, मधू काहीही काय बोलतेस ग? आदित्य, असं काहीही नाहीये. तू उगाच तिचं ऐकू नको. सॉरी. आदित्य, असं बोलायचं होतं मला. आदित्य म्हणतो, इट्स ओके सलोनी. मला आवडेल तू मला एकेरी हाक दिलीस तर. दिव्या म्हणते, हो ना, उगाच फॉर्मॅलिटी कशाला? आज ना उद्या लग्न झाल्यावर तुला आदित्य अशीच हाक द्यायची आहे त्याला. मग आत्तापासूनच सवय हवी ना. दिव्याचं बोलणं ऐकून आदित्य लाजतो. पण सलोनीला थोडं ऑकवर्ड फील होतं. तेवढ्यात वेटर देखील त्यांची ऑर्डर घेऊन येतो. सगळे छान गप्पा मारत नाश्ता करत असतात. सलोनी मात्र शांतच बसलेली असते. दिव्या म्हणते, मधू ऐक ना, मला लूमध्ये जायचंय. येतेस का माझ्यासोबत? मधूलाही समजतं की आदित्य म्हणतो. सलोनीला थोडा वेळ एकत्र स्पेंड करायला मिळावा म्हणून दिव्या वॉशरूमचा बहाणा करते. मधू म्हणते, हो चल ना सलोनी. सलोनी, आम्ही जाऊन आलोच हां. सलोनी म्हणते, अगं पण. मधू आणि दिव्या सलोनीचं काही बोलायच्या आतच तिथून निघून जातात. आता तिथे फक्त आदित्य आणि सलोनी असतात. आदित्य तिला बघण्यातच गुंग असतो. सलोनीला समजतच नसतं की काय करावं. तिला असं अस्वस्थ बघून आदित्य विचारतो. आदित्य म्हणतो, सलोनी आर यू ओके? सलोनी म्हणते, हां. आदित्य म्हणतो, मग सलोनी तुझा काय निर्णय आहे? आय मीन माझा निर्णय तर झाला आहे, पण मी तुझ्या होकाराची वाट पाहतोय. सलोनी म्हणते, आदित्य ते ॲक्च्युली. आदित्य म्हणतो, सलोनी मी जरा स्पष्टच विचारतोय. डू यू लव्ह समवन? आदित्यचं असं डायरेक्ट विचारणं सलोनीला चकित करतं. आदित्य म्हणतो, तसं असेल तर सांग मला. आय रिअली डोंट माइंड. सलोनी म्हणते, नाही तसं काही नाहीये. आदित्य म्हणतो, आर यू शुअर? सलोनी म्हणते, येस. आदित्य म्हणतो, मग दुसरं काही रिझन आहे का? आय मीन तुला निर्णय घ्यायला वेळ हवाय म्हणून विचारलं. तू स्पष्ट बोलली तर मला जास्त आवडेल. आदित्यचं असं स्पष्ट आणि बिनधास्त बोलणं सलोनीला अजून गिल्टी फील करत असतं. तिला समजतच नव्हतं की त्याला काय उत्तर द्यावं. त्याला खरं सांगावं की गप्प राहावं. ती तिच्याच विचारात हरवून जाते. आदित्य म्हणतो, सलोनी? सलोनी? आदित्य सलोनीच्या हातावर हात ठेवून तिला हाक देतो. आदित्यच्या त्या स्पर्शाने सलोनी थोडी दचकतेच आणि आपला हात जोराने मागे खेचते. आदित्यला तिचं असं वागणं थोडं विचित्रच वाटतं. सलोनी म्हणते, ॲक्च्युली आदित्य. तेवढ्यात दिव्या आणि मधू येतात. त्यांना येताना पाहून सलोनी गप्प बसते. दिव्या म्हणते, काय मग झालं का बोलून? की अजून गप्पा मारायच्या आहेत? सलोनी म्हणते, झालं आमचं बोलून. मधू, चल निघूयात आपण, बाय. असं बोलून सलोनी घाईतच निघून जाते. ती आदित्यकडे बघतही नाही. तिच्या मागोमाग मधू पण जाते. दिव्या म्हणते, किती विचित्र आहे सलोनी. काहीच नीट न बोलता निघून पण गेली. आदित्य म्हणते, इट्स ओके दिव्या, चल आपण पण निघूया. आदित्य आणि दिव्या पण घरी जायला निघतात. इकडे सलोनीच्या अशा विचित्र वागण्याने मधू चिडते. मधू चिडून म्हणते, सलोनी हा काय वेडेपणा आहे? असं कोणी निघतं का? आदित्यला काय वाटलं असेल? सलोनी काहीच बोलत नाही. त्यामुळे सलोनीचा पारा अजूनच चढतो. मधू म्हणते, सलोनी मी तुला काहीतरी विचारतीये. अशी का वागलीस? असं काहीच न सांगता तिथून उठून आलीस? सलोनी म्हणते, काय सांगणार होती मी आदित्यला? तुला माहितीये आदित्य मला काय विचारत होता? असं बोलून सलोनीचे डोळे भरून येतात. मधू म्हणते, सलोनी काय झालं? काय बोलला आदित्य? सलोनी म्हणते, तो मला विचारत होता की माझं कुणावर प्रेम आहे का? की अजून दुसरं काही कारण आहे त्याला होकार न देण्याचं. मधू म्हणते, मग तू काय बोलली? तू त्याला काही सांगितलं तर नाही ना? सलोनी म्हणते, काय सांगू मी त्याला? आणि कसं? एक क्षण तर वाटलं होतं की त्याला सगळं खरं सांगून टाकावं. पण परत मनात विचार आला की हा माझ्याबद्दल काय विचार करेल? त्याला काय वाटेल? मधू म्हणते, सलोनी तू सांगू पण नको त्याला. हे बघ, जे झालं ते झालं, भूतकाळ होता तो. आणि त्याला आठवून किंवा त्याच्यावर बोलून काहीच उपयोग नाहीये. उलट तुला आणि त्याला त्या गोष्टीचा मनस्ताप होईलच. सलोनी म्हणते,
पण मधू, मी ते सत्य कसं आणि अजून किती दिवस लपून ठेवू आदित्यपासून? मला नाही जमणार अगं. मधू म्हणते, तुला जमावं लागेल सलोनी. तुझ्या पुढच्या चांगल्या आयुष्यासाठी हे खरं लपवावं लागणार आहे. सलोनी, त्याला पर्याय नाहीये. सलोनी म्हणते, हे काय बोलतीयस तू मधू? एवढं मोठं खरं मी आदित्यपासून कसं लपवू? आणि जर मला त्याच्याशी लग्न करायचं असेल, तर त्याचा पूर्ण हक्क आहे हे सत्य जाणून घेण्याचा. मधू म्हणते, सलोनी वेडेपणा करू नको. माझं ऐक तू. मागचं सगळं विसरून जा आणि नव्याने सुरुवात कर. मला खात्री आहे आदित्य तुला तुझं सगळं दुःख विसरून नव्याने जगायला शिकवेल. तुझ्याबद्दलची काळजी, आपुलकी त्याच्या डोळ्यात दिसत होतं. कदाचित तो तुझ्या प्रेमातही पडलाय. सलोनी म्हणते, असं असेल तर मग त्याला सांगणं भाग आहे. मी त्याला अंधारात नाही ठेवू शकत. मला असं खोटं खोटं वागायला नाही जमणार मधू. मधू म्हणते, तुला समजत का नाहीये सलोनी? तुला काय वाटतंय? त्याला खरं समजलं तर तो देईल तुझी साथ? पकडेल तो तुझा हात? करेल तुझ्याशी लग्न? अगं, सत्य कळल्यावर तोच काय कोणताच मुलगा नाही करणार तुझ्याशी लग्न. सलोनी म्हणते, म्हणूनच मला कुणाशीच लग्न करायचं नाहीये. मधू म्हणते, तू परत सुरू केलं? सलोनी, माझं एक. एकदा शांतपणे ह्याच्यावर विचार कर. म्हणजे तुला माझं म्हणणं नक्की पटेल. आणि प्लीज, मनाने नाही तर डोक्याने विचार कर. सलोनी, मी एकच गोष्ट तुला परत परत सांगतेय. जे झालं ते झालं. ते सगळं विसरून जा. आणि फक्त एकदा आदित्यसोबत नव्याने आयुष्याला सुरू कर. मग बघ, सगळं सोपं होऊन जाईल. फक्त एकदा स्वतःला चान्स दे. स्वतःचा विचार कर. तुझ्या आईबाबांचा विचार कर. ह्याच्या पलीकडे मी तुला अजून नाही समजावू शकत. असं बोलून मधून निघून जाते. सलोनी मात्र अजूनही द्विधेत होती. तिला समजतच नव्हतं की आदित्यला खरं सांगावं की नको. सलोनी स्वतःशीच म्हणते, मधू बरोबर बोलतीये. मला माझा भूतकाळ विसरून पुढे जावं लागणार आहे. माझ्यामुळे आईबाबांना पण खूप त्रास होतोय. त्यांना मी अजून दुःख नाही देऊ शकत. पण आदित्यचं काय? त्याच्यापासून सत्य लपवून मी चुकीचं तर करत नाहीये ना? मला मान्य आहे की तो माझा भूतकाळ होता आणि जे झालं त्यात माझी चूक नव्हती. पण तरी, जर उद्या आदित्यला समजलं तर करेल तो माझा स्वीकार? देईल माझी साथ आयुष्यभर? त्याच्या डोळ्यात आज जे प्रेम दिसत होतं, जो विश्वास होता, सत्य समजल्यावरही माझ्यासाठी ते प्रेम, तो विश्वास उरेल? प्रश्न खूप सारे आहेत, पण उत्तर काहीच नाही. इकडे आदित्य घरी येतो. सलोनीच्या अशा वागण्याने तोही थोडा अचंबित होतो. त्यालाही जाणवतं की काहीतरी असं कारण आहे ज्यामुळे सलोनी वेळ मागतीये. पण ते कारण काय असावं ह्याचा अंदाज आदित्य लावत होता. आदित्य स्वतःशीच म्हणतो, सलोनी, प्लीज एकदा बोल माझ्याशी. बोलून मन हलकं कर. फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेव. सलोनी, मी तुझा विश्वास कधीच तोडणार नाही. आय प्रॉमिस सलोनी. जस्ट थ्रू मी वन्स. आदित्य आणि सलोनी दोघेही एकमेकांचाच विचार करत असतात. आदित्यला सलोनीपासून दूर राहूनही तिचं दुःख, तिची द्विधा त्याला जाणवत होती. तर सलोनीलाही आदित्यपासून सत्य लपवण्याचं वाईट वाटत होतं. पण तिचा नाईलाज होता. आदित्यला खूपदा वाटत होतं की तिला फोन करून विचारावं, पण तो तिला फोन करत नाही. तो तिला अजून थोडा वेळ देण्याचं ठरवतो. सलोनीलाही आता जाणवतं की भूतकाळात जगण्यापेक्षा आदित्यसोबत नव्याने सुरुवात करावी. त्याची साथ, त्याची आपुलकी, त्याचा विश्वास, त्याचं प्रेम तिला नव्याने जगायला शिकवेल. तिला त्या भयानक भूतकाळातून बाहेर काढायला कदाचित त्याची मदतच होईल. दोघेही एकमेकांच्या विचारात हरवून झोपून जातात. सकाळ होते. सलोनी शाळेत जायला तयार होऊन येते. तिचे आई बाबा हॉलमध्ये बसलेले असतात. सलोनी म्हणते, आई बाबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बाबा म्हणाले, हा बोल ना बेटा. सलोनी म्हणते, बाबा, मी खूप विचार केला आणि माझा निर्णय झालाय. आई म्हणाली, काय निर्णय घेतला आहेस तू? इकडे आदित्य मात्र बेचैन असतो. तो अजूनही सलोनीच्या उत्तराचीच वाट पाहत होता आणि तिच्या कालच्या अशा वागण्याने तिचा निर्णय काय असावा ह्याचा विचार करूनच तो अस्वस्थ होत होता. नाश्ता करतानाही त्याचं लक्ष खाण्यात नव्हतं. आदित्यची आई म्हणते, आदी, अरे लक्ष कुठे आहे तुझं? तू काही खात पण नाहीयेस. आदित्य म्हणतो, काही नाही, बस भूक नाहीये. आदित्यचे बाबा म्हणाले, अरे अशी कशी भूक नाही तुला? काल रात्रीचं जेवण पण तू नीट केलं नव्हतं. ऑफिसचं काही टेन्शन आहे का? दिव्या म्हणते, टेन्शन तर आहेच, पण ऑफिसचं नाही. बाबा म्हणाले, म्हणजे? दिव्या म्हणते, म्हणजे बाबा, अजून सलोनीचा होकार कुठं आलाय? त्याचंच टेन्शन आलंय ह्याला. आई म्हणाली, आदी, अरे नको इतकी काळजी करू. सलोनी नक्की हो बोलेल तुला. आणि तिने नकार दिला तर काय झालं? आपण दुसरी मुलगी बघूयात. आदित्य म्हणतो, नाही आई, मी लग्न करील तर सलोनीशीच. बाबा म्हणाले, अरे हा काय हट्ट आहे तुझा? आदित्य म्हणतो, हा माझा हट्ट समजा नाही.
तर वेडेपणा. पण मला तिच्याशीच लग्न करायचं अँड दॅट्स इट. असं बोलून आदित्य चिडून ऑफिसला जातो. त्याचं असं विचित्र वागणं पाहून सगळे गोंधळतात. तो असं अविचाराने आधी कधीच वागला नव्हता. दिव्या म्हणते, आदित्यवर काय जादू केलीये सलोनीने कुणास ठाऊक. आई बघ ना, तू एकदा फोन करून विचार ना त्यांना. मी आदित्यला असं नाही बघू शकत ग. आई म्हणाली, अगं पण दिव्या, त्या बोलल्या होत्या की 2 दिवसात कळवतो म्हणून. सारखं सारखं मागे लागणं चांगलं नाही दिसत बाळा. अजून एक दिवस वाट पाहू, नाहीतर उद्या मी स्वतः फोन करते त्यांना, ठीक आहे. दिव्या म्हणते, म्हणजे अजून एक दिवस आदित्यची अशी अवस्था बघावी लागणार. आई म्हणाली, तू नको काळजी करू दिव्या, होईल तो नॉर्मल. मी बोलते त्याच्याशी. माझं ऐकेल तो. तेवढ्यात आदित्यच्या आईला सलोनीच्या घरून फोन येतो. आदित्यची आई म्हणाली, हां बोला ना अनिताताई. तिकडून सलोनीची आई आदित्यच्या आईला फोनवर काहीतरी सांगते. आदित्यची आई म्हणाली, काय? आईची रिॲक्शन बघून दिव्या ही थोडी घाबरतेच. आई फोन ठेवून देते. दिव्या म्हणते, काय ग आई, काय झालं? आई दिव्याला पाहत राहते. तिच्या डोळ्यात अश्रू असतात. आई म्हणाली, दिव्या, आदित्यला फोन लावून घरी बोलावून घे. दिव्या म्हणते, अगं पण का? काय बोलल्या काकू? ते तरी सांग ना. आई म्हणाली, तू आधी आदित्यला बोलाव, तो आला की सांगते. दिव्या घाईतच आदित्यला फोन लावून घरी बोलावून घेते. आईचा निरोप ऐकून आदित्य देखील तातडीने घरी येतो. सलोनीच्या आईने फोनवर नेमकं काय सांगितले असेल की आदित्यची आई सरळ रडायला लागली आणि लगेच आदित्यला पण घरी बोलवल्या गेलं, तर जाणून घेऊ पुढील भागात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा छान छान स्टोरी तुमच्या ऐकण्यात येईल. तर भेटूया पुढील भागात.